कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकी, मला एक सांगा ना, सूर्याची आई पण झाडासारखीच होती का हो? काकी, काय रे? अगं थंडी वाऱ्याचं बाहेर का थांबलं तुम्ही? आज चला. हा, तुम्ही व्हा मोर, मी जरा मिश्री लावून येते. आणि जरा आराम कर बाळा. मी आज माझ्या हातचं जेवण तुम्हाला बनवून जीव घालणार आहे. तुला ते फोडणी टाकून भाजलेल्या वांग्याचं भरीत आवडतं ना, ते बनवणार आहे. हा, वा तुम्ही मोर, आलेच मी वा. तू लगेच आहे बरं का. या लवकर. हा, जा. ताई, तुम्ही जिथं कुठं असाल ना, तिथं सुखी राहा. आणि पहिलं कसं धाकली जाऊ म्हणून तुम्ही माझ्या चुका माफ करायच्या ना, तशाच आता बी करा. खरंच हो, खरंच मी लई चुकले. तुमच्या माघारी असं लेकरांना एकटं सोडून नव्हतं जायला पाहिजे मी. खरंच मला माफ करा. पण आता ना, मी माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायला आली आहे. मी तुमच्या लेकरांना लई आईची माया देईन बघा. आणि माझ्या सूर्यावर जो अन्याय झालाय ना, तो सगळा मिटून टाकीन. ताई, सूर्याने जरी तुमच्या पोटी जन्म घेतला असला ना हो, तरी ते माझं लेकरू आहे. त्या जालिंदरला राक्षसाला वाटतंय मी त्याला मदत करायला आले. रहाड, मी तर माझ्या सूर्याला न्याय मिळवून द्यायला आली आहे. माझी शंका खरी ठरली. रक्ताचा कड रक्ताला म्हणतात ते काही खोटं नाही. पुष्पा पलटी मारणार ही बातमी डॅडीना द्यायलाच पाहिजे. कसला भारी मेल येतोय. धनु दीदी, स्मेल असतं ते. तेच ते. काकी, वांग्याचं भरीत केलंय ना, लहानपणी दादासाठी बनवायचीस तसं. कसली हुशार आहेस ग, नुसतं वासवून ओळखलं. तवाचा वास अजून ध्यानात आहे होय तुझ्या. हा मग. पण काकी, तू दादाच्या आवडीचं केलंस आणि माझ्या आवडीचं काय? काय करू बाळा सांग. तू विसरलीस मला काय आवडतं ते. अशी कशी इसरील. तुला चकुल्या आवडतात ना. हा, एकदम करेक्ट. बघितलं का, काकीला लक्षात आहे. काकी, मला कोथिंबीरीची वडी आवडते. हा, तुला बी करी ना बाळा. पण आधी माझ्या आवडीचं. नाही, आधी माझ्या आवडीचं. नाही, आधी माझ्या आवडी. माझ्या आहे ना. अगं भांडू नका, दोघींच्या बी आवडीचं करू. हा चालेल. हा, राजू चल ताट घे. तू जा, सूर्याला आवाज दे. हो. सूर्या, काय रे बाळा, आवडलं? लय आवडलं. या जेवणानं फक्त जिभेलाच नाही, या घराला पण चव आली. एवढे रात्री कोणाला आठवण झाली माझी. बोल छत्री. डॅडी, माझा संशय खरा ठरणार असं वाटतंय. कसला संशय? पुष्पा आपल्या बाजूने काम करणार असं वाटत नाही. मला वाटतंय ती दगा देणार. अरे एवढं सोपं नाही ते बाबा. जनावर आहे की आपल्या ताब्यात. डॅडी, म्या माझ्या कानाने ऐकलंय. हा, ती सूर्यावर लय जीव लावती बर का. मी सूर्याला न्याय मिळवून देणार असं काहीतरी बडबडत होती ती. नाही तसं म्हणले असेल.
अरे पण तिचा बाजीवर किती जीव आहे आणि तसं बी कुठली बी बायको आपल्या नवऱ्यासाठी काय बी करायला तयार होते. तुमचं सगळं खरं आहे डॅडी, पण पण मला काहीतरी गडबड वाटते. मला तिची लक्षणं काय खरे दिसत नाही. अहो अहो मी स्वतः इथं पारा देतोय म्हणून म्हणतोय. असं म्हणतोस, जे काम कर मी सांगतो तसं कर. हा. बघूया ती काय करते. तर माझं आणि दादाचं डिक्शन झालंय. धनु दीदी, डिस्कशन असतं ते, डिस्कशन म्हणायचे. भागू तेच ते. तर माझं आणि दादाचं डिस्कशन झालंय आणि सगळा मॅटर तयार आहे. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं, कळलं? आता बाजी काका आपल्यात नाहीत, याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच झालंय. पण त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपण शोकसभा घ्यायचं ठरवतो. आता हे सगळं कशासाठी बाळा? काका जिवंत असताना आम्हाला काय करता आलं नाही. तिथं आता तरी त्यांचं सोपस्कर नीट पार पाडू दे की आम्हाला. हा काकी, आपण ठेवूया ना शोकसभा. कसं आहे तेवढंच आम्हाला काकांबद्दल ऐकायला मिळेल. आणि काकी, मी ना बाजी काकांसाठी एक कविता लिहिली. अरे वा, बन की. आपण आहे ना ती शोकसभेच्या पत्रिकावर छापू. हा चालते, बघा कशी वाटते. सगळ्यांनी ऐका. माझे बाजी काका, माझे बाजी काका होते मोठे हौशी. खायचे तुपाशी नाही तर राहायचे उपाशी. सकाळी लवकर उठायचे, गाईची धार काढायचे. आम्हा सगळ्या पोरांचे किती 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 लाड करायचे. रात्री शेतातून दमून आल्यावर चुलीच्या पुढे जाऊन बसायचे. काकींनी नुसतं दमलात का हो म्हणतात सगळा थकवा विसरून गोड हसायचे. अहो ऐकलात का असं म्हणून पुष्पा काकी मारायची त्यांना हाका. कशी वाटली कविता? हा, आवडली नाही का? चांगली चांगली. धनु खूप चांगली आहे. पण पत्रिकेवर छापायला जरा मोठी नाहीये काही? मग मी थोडी मधली लाईन कट करते, आपण तरी टाकू शकतो. हा, रिंगटोन काय ओळखीची वाटत नाही. माझा आहे माझा. माझी टुंगटुंग येते. हा थांबा काकी, मी आणते फोन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.